नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर कमेंट्स आहे उपकेंद्र सहाय्यकबद्दल किंवा ऑपरेटर पोस्टबद्दल। रिसेंटली 1-2 दिवसाआधी आपण ज्या वॅकन्सीज येऊ शकतात का पुढे MSCBमध्ये किंवा महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय तुमचे जे प्रश्न आहेत त्याला गृहीत धरून एक व्हिडिओ दिलेला होता। परंतु विद्यार्थी मित्र व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही। व्हिडिओ जेव्हा आपण टाकतो त्यामध्ये बरीचशी माहिती असते, परंतु ती माहिती बघण्याच्या आधीच मला कमेंट करतात की सर याची माहिती द्या, त्याची माहिती द्या। प्रत्येक वेळा असं होतं, व्हिडिओ पूर्ण बघा नंतर मग मला प्रश्न विचारा। तर त्यामध्ये एक मला ॲक्च्युली भरपूर प्रश्न होते, ते आहे उपकेंद्र सहाय्यक महावितरणबद्दल। कारण की ती वॅकन्सी एक्सपेक्टेड होती, मागच्या 4-5 महिन्यापासून थोडीशी एक्सपेक्टेड आहे किंवा अपेक्षित होती। आजचा हा व्हिडिओ स्पेशली जे ITI विद्यार्थी मित्र आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमन त्याबद्दल आहे, त्यांच्यासाठी आहे। आणि ऑपरेटर म्हणजे उपकेंद्र सहाय्यकची जी वॅकन्सी येत असते महावितरणमध्ये किंवा महापारेषणमध्ये जी काही आहे ते त्याबद्दल थोडंसं मी इथे बोलणार आहे। आणि महत्त्वाचे जे काही माझ्याकडे आतापर्यंत जी माहिती आहे ती बोलणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, ही जी पोस्ट असते ऑपरेटरची किंवा उपकेंद्र सहाय्यकची, ती म्हणजे तुमचं जे सबस्टेशन असते महावितरणमधलं 33 kV, LN kV वगैरे, तर तिथे तुम्हाला उपकेंद्र सहाय्यक म्हणून काम करावं लागते 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, त्यानंतर ते परमनंट करतात। ठीक आहे, मागे 2019मध्ये ही भरती 2000 पदांची झालेली होती, त्यानंतर अजूनपर्यंत ती भरती आलेली नाही आहे। विद्युत सहाय्यक महावितरण, महापारेषण विद्युत सहाय्यक, नंतर टेक्निशियन 3 तुमचं महाजनको हे सुद्धा भरत्या आत्ताच रिसेंटली येऊन गेलेलं आहे किंवा सध्या प्रोसेस सुरू आहे। AEची पोस्ट ऑलरेडी येऊन गेलेली आहे, JEची सुद्धा येऊन गेलेली आहे, परंतु जे सिनियर पोस्ट आहे DY आहे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आहे, ते महावितरणमध्ये आलेले नाही आहे। त्याच्यासोबत उपकेंद्र सहाय्यकची शक्यता वाटत होती, कारण की जो मागे लॉट काढला त्यांनी त्यामध्ये JEE आणि अकाउंट असिस्टंट काढलं, उपकेंद्र सहाय्यक त्यांनी काढलेलं नाही आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची थोडीशी अशी आशा वाटत होती, परंतु अजूनपर्यंत त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं पॉझिटिव्ह अपडेट नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारचं काही हालचाल नाही आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे असं डिपेंड राहू नका, त्याबद्दल काहीच हालचाल नाही आहे। म्हणजे काही इंटरनल जे रिसोर्सेस राहतात किंवा इंटरनल जे आपण जे ऑफिशियलची कॉन्टॅक्ट करत असतो त्यांच्याकडून सुद्धा काहीच माहिती मिळालेली नाही आहे, की त्याच्यामध्ये वॅकंट पोझिशन असते, त्याचं अप्रूव्हल असते मंत्रालयातून किंवा काही गोष्टी असतात त्या आपल्या कानावर येऊनच जातात। ठीक आहे, किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काही ना काही अपडेट मिळूनच जाते, एखादं पत्र असेल किंवा एखादं परिपत्रक असेल, परंतु उपकेंद्र सहाय्यकबद्दल असं कुठलंच अपडेट नाही आहे। त्याच्यामुळे त्यावर डिपेंड राहू नका। आत्ताच ITIच्या इलेक्ट्रिशियन, वायरमनच्या खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येऊन गेलेल्या आहे। मी फक्त तुम्हाला आशेवर ठेवत नाही, याच्या आधी 2-3 वर्षाआधी आपण व्हिडिओ दिलेले होते की वॅकन्सी येऊ शकते, वॅकन्सी येऊ शकते। ज्यांनी आपल्यावर ट्रस्ट ठेवला, त्यांनी चांगला अभ्यास केला, त्यानंतर त्यांचं आता सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे। ठीक आहे, परंतु आता अशी शक्यतासुद्धा नाही आहे। मला म्हणजे पर्सनली जर मला विचाराल तर मला अशी शक्यतासुद्धा वाटत नाही की कुठली वॅकन्सी सध्या येईल। त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यकची थोडीफार अपेक्षा होती, कारण ती वॅकन्सी त्यांनी काढलेली नव्हती, परंतु तीसुद्धा अजूनपर्यंत काही त्यामध्ये पॉझिटिव्ह अपडेट आलेलं नाही आहे। थोडं जरी पॉझिटिव्ह अपडेट 1% जरी असेल, 5% जरी असेल, तरी मी तुमच्यापर्यंत ते पोचवेलच। तुम्हाला कमेंट म्हणजे तुमचे कमेंट इतके जास्त होते, मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये साधारण 21-22 हजार लोकांनी तो बघितला आहे विद्यार्थ्यांनी, तर त्यामध्ये साधारण 50 ते 60 आय थिंक 70-80 कमेंट असे असतील की ते फक्त उपकेंद्र सहाय्यकच्या वॅकन्सीबद्दल होते। तर ती वॅकन्सी सध्या तरी येणार नाही, त्यामध्ये काही पॉझिटिव्ह अपडेट आपल्याकडे जर 8 दिवसात जरी आलं तरी मी तुम्हाला 8 दिवसात व्हिडिओ स्वतःवरच व्हिडिओ गेला आणि तुम्हाला सांगेल की आता वॅकन्सी येऊ शकते। त्यामुळे त्यावर डिपेंड राहू नका। आता जे काही महावितरण झालं, महापारेषण झालं, त्यासाठी मी डोकं फोडून तुम्हाला सांगत होतो की अभ्यास करा, चांगला अभ्यासामध्ये राहा, कारण की ही वॅकन्सी परत येणार नाही आहे। उपकेंद्र सहाय्यक नंतर आली असती, तुम्ही नंतर उपकेंद्र सहाय्यकला जॉईन केलं असतं, परंतु विद्यार्थी मित्रांनी ज्यांचा अभ्यास कमी पडला त्यांचं सिलेक्शन आता ते सिलेक्शनमधून बाहेर पडले, कारण पेपर झाल्यावरच आपल्याला लक्षात येऊन जाते आपला स्कोर किती आहे, आणि स्कोरनुसार जर आपलं आपण जर डाऊन असलो तर तुम्हाला इथे लक्षात येऊन जाते। ठीक आहे, असो तर उपकेंद्र सहाय्यकची सध्या तरी काहीही शाश्वती नाही आहे। तेव्हा तुम्ही कोर्स लावताना, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास करताना, कारण आताच एक्झाम झालेल्या आहे, सगळ्या एक्झाम आता झालेले आहे। ठीक आहे, आता तुम्हाला मी असंही म्हणू शकत नाही की अभ्यास करा, कारण की आता सगळं एक्झाम झालेलं आहे। काही पॉझिटिव्ह अपडेट असलं तर आपण देऊच। ठीक आहे, माझ्याकडे जी माहिती आहे तेच मी तुमच्याकडे देतो। मी काय मनाने तुम्हाला देत नाही की बा आता वॅकन्सी येते 4 महिन्यात अभ्यास करा, असं मी म्हणू शकत नाही। याआधी मी असं म्हटलेलं आहे, कारण की तशी शक्यता होती। आता वॅकन्सी येऊन गेलेल्या आहेत आणि ह्या वॅकन्सी दरवर्षी निघत नाही, 2-3-4 वर्षानंतर एखाद्या वेळेस वॅकन्सी येते। त्यामुळे कुठलाही डिसिजन घेताना, कुठलंही काही करताना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एखादा कुठंतरी काहीतरी प्रायव्हेट जॉब जॉईन करा, जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन महापारेषण, महावितरणमध्ये झालेलं नसेल त्यांच्याबद्दल बोलतो आहे। महावितरणची एक्झाम तर आताच झाली आहे, परंतु ज्यांना असं वाटतं की आपल्याला मार्क्स कमी आहे त्यांनी सरळ प्रायव्हेट जॉब कुठेतरी पकडा आणि त्यानुसार सोबत अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा। सेल्फ स्टडीवर सध्या भर द्या, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही। सगळेजण हेच सांगतील की आमची बॅच लावा, आमचा ऑफलाईन लावा, आमची ऑनलाईन लावा, आमचे हे लावा, आमचं ते लावा,
हे तुम्हाला सगळं सांगेल, परंतु मी तुम्हाला आधी सांगत असतो की आधी सुरुवात सेल्फ स्टडीपासून करा. जसं जसं अपडेट येते वॅकन्सी काही एकदम धडकन येत नाही एका दिवसात. त्याचे काहीतरी अपडेट्स असतात, काहीतरी त्याच्यामागे न्यूज असतात, त्यानंतर वॅकन्सी येते. तेव्हा मग तुम्हाला तयारीला वेळ मिळते. आणि वॅकन्सी आल्याबरोबर काय 2 महिन्यात एक्झाम होत नाही, 6-6 महिने, 1-1 वर्षांनी एक वर्षांनी एक्झाम होते. हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आणि 6 महिने सफिशियंट आहे कुठलाही अभ्यास करायला. टेक्निशियनचा, उपकेंद्र सहाय्यकचा किंवा विद्युत सहाय्यकचा अभ्यास करायला 6 महिने सफिशियंट आहे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, फुल टाईम केला किंवा पार्ट टाईम केला तरी, जॉब करून अभ्यास केला तरी. आता फक्त एकच काम करायचं, वॅकन्सीची वाट बघायची. आणि वॅकन्सी आता शक्यता खूप कमी आहे, आली तर 1-2 वर्षामध्ये येऊ शकते. MSCBबद्दल बोलतो आणि या 2-3 कंपन्याबद्दल बोलतो आहे. बाकी इतर तुम्ही करत असाल, ऑर्डनन्स फॅक्टरी असेल, रेल्वे असेल, तर त्या वॅकन्सी दरवर्षी एक थोडंफार काही ना काही येतच राहतात. म्हणजे त्यांचे लेवल पण खूप टफ राहते. असो, त्याच्यामुळे त्यावर डिपेंड न राहता तुम्ही जे काय तुमचा सेल्फ स्टडी सुरू ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की जेव्हा आपण असं अपडेट देऊ किंवा आपल्यापर्यंत काही माहिती येईल किंवा कुठे आणखी टेलिग्राम चॅनल तुम्ही बघितलं असेल किंवा यूट्यूबवर बघितलं असेल की आता वॅकन्सी येऊ शकते. आणि आपण कसं आहे की आपण ऑथेंटिक माहिती देतो. असं नाही की मला आता बॅच चालू करायची आहे, मला आता टेस्ट सिरीज चालू करायची, तुम्ही काही सांगून देईल असं माझं काम मी आधी केलं नाही, आताही करणार नाही. उपकेंद्र सहाय्यकची थोडीफार शक्यता अजूनही आहे. मी असं म्हणणार नाही की शक्यता नाही आहे, परंतु त्यामध्ये अपडेट काहीच नाही आहे. ठीक आहे, अपडेट येऊ द्या. त्यानंतर तुम्हाला कसं काय करायचं ते करा. सध्या तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुमचा अभ्यास बेसिकमध्ये सुरू करा. वाटलं तर त्याबद्दल बुक लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, किंवा मला तशी कमेंट करा की सर आम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे, तर आम्ही काय स्ट्रॅटेजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन आता झालं नाही त्यांच्यासाठी, ज्यांचं झालं आहे त्यांचं तर फारच चांगलं झालं. ज्यांचं झालं नाही त्यांनी पुढे काय करायचं, कुठे कुठे वॅकन्सी असतात ते सांगा. तर मी तुम्हाला MSCB सोडून बाकीचे पण सांगू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आता यावर डिपेंड राहू नका. आणि कुठलाही मोठा कोर्स लावताना विचार करून लावा. कारण की प्रत्येक अकॅडमीवाले, प्रत्येक जे काही असं इन्स्टिट्यूट असतात, क्लासेस असतात, ते फक्त क्लासेस सुरू करतात. परंतु कसं आहे की आपला फायदा, विद्यार्थ्याचा फायदा कुठं आहे तो आपण स्वतः बघितला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे स्वतः तयारी करा. कारण की कसं आहे, 6 महिने 1 वर्षात वॅकन्सी आली नाही तर तो कोर्स तुमचा सगळा वाया जातो, कुठेच कामात पडत नाही. आणि जेव्हा वॅकन्सीची शक्यता असते किंवा वॅकन्सी यायला सुरुवात होते तेव्हा मग कोर्स लावला तर तुमचा तिथे फायदा होतो. त्याच्यामुळे हे थोडंसं भान ठेवा. ठीक आहे. आणि मुख्य म्हणजे उपकेंद्र सहाय्यकसाठी जे काही आहे ते ऑपरेटरसाठी तुम्हाला अप्रेंटिस आवश्यक असते, महावितरणची अप्रेंटिस आवश्यक असते. आणि तिथे अप्रेंटिस नसेल तर उपकेंद्र सहाय्यकचा तुम्ही फॉर्मही भरू शकत नाही, असा आधीचा नियम. आता याच्यामध्ये काय नियममध्ये बदल करतात ते बघू आपण. ठीक आहे. नंतर एक्झाम पॅटर्न आता मागे त्यांनी महावितरणनी चेंज केलेली होती विद्युत सहाय्यकची, तर तसं पुढे सुद्धा करू शकतात. नॉन टेक्निकलला जास्त महत्त्व देऊ शकतात. त्याच्यामुळे ते थोडा अभ्यास करताना किंवा थोडंसं माइंडमध्ये हे सेट ठेवा. आता आपल्याला काय वाटते की बट टेक्निकलची एक्झाम म्हणजे टेक्निकलचाच अभ्यास करायचा, असं नाही आहे. तुम्हाला नॉन टेक्निकलसुद्धा करावं लागेल. टेक्निकलचं पोर्शन त्यांनी कमी घेतलेलं होतं, वेटेज कमी घेतलेलं होतं, ते सुद्धा लक्षात घ्या. थोडंसं भान ठेवा. कारण की आपण काय करतो, बेधडकपणे 10 लोक जिकडे झाले तिथे जातो. असं करायचं नाही, स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही, नंतर पस्तावतात. महापारेषणमध्ये असे बरेच विद्यार्थी होते, महापारेषणमध्ये वायरमन अलाउड नव्हतं, पण तू काही विद्यार्थी खूप लांबून कुठे कोर्सेस करायला गेले होते, 10-10, 20-20 हजाराचे वायरमनचे विद्यार्थी. त्यांनी मला नंतर सांगितलं, रे म्हटलं काहीच कामाचं नाही आहे. मग महावितरणमध्ये वॅकन्सी नशिबाने आली आणि मग त्या वायरमनच्या विद्यार्थ्यांचा कोर्स तिथे कामात पडला. तर अशी घाई करू नका. जे काही आहे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. आपण जे काही आपला अनुभव आहे 15-16 वर्षाचा, त्यावरून जे काही मी माहिती घेत राहतो आणि ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तुम्हाला अदर एक्झाम ट्राय करायचे असतील किंवा टार्गेट करायचे असतील तर त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही करा. किंवा अदर एक्झामबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर देऊच. आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडंफार काहीतरी कुठेतरी एक गाईडलाईन मिळाली असेल, मार्गदर्शन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांना बऱ्याच गोष्टी माहितीच पडत नाही, तर ते माहिती पडण्यासाठी तरी ॲटलिस्ट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वरचेवर अपडेट्स मिळत राहतील आणि तुम्ही तयार राहाल. धन्यवाद मित्रांनो.